नमस्कार, ओवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून हे मी गिट्सचं गुलाबजामचं पॅकेटची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे बघा, हे गिट्सचं मी 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे. इथे ते मी कट करून घेणार आहे. तर खूप छान गुलाबजाम होतात त्याचे, न चिरता आणि पाक पूर्ण आतमध्ये मुरेपर्यंत कसे गुलाबजाम बनवायचे ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आता हे पीठ मी एका वाडग्यामध्ये काढून घेतलेलं आहे. अगोदर मी हाताने असे पूर्ण पीठ मोकळं करून घेणार आहे, जेणेकरून कुठे बारीक बारीक गाठी झाली असेल त्या फुटतील. तर इथे बघा, असं पूर्ण पीठ मोकळं केलं की मी इथे आता दूध वापरून मळून घेणार आहे. तर इथे मी 1 फुलपात्र दूध घेतलेलं आहे, पण जेवढं लागेल तेवढंच आपल्याला वापरून घ्यायचं आहे. तर इथे मी थंड दूध घेतलेलं आहे. ते बघा, अशा प्रकारे दूध थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अंदाज घेत घेतच आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी अर्धा फुलपात्र दूध वापरून हे पीठ भिजवून घेतलेलं होतं. आपल्याला आत्ताच मळून नाही घ्यायचं, हे पीठ फक्त असं भिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, आता जे हाताला एक्स्ट्राचं पीठ लागलेलं होतं ते आता मी चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहे. आणि इथे हे जे आपण फक्त नुसतं भिजवून घेतलेलं पीठ आहे ते झाकण ठेवून आपण साईडला 5 मिनिटं ठेवून देणार आहोत. तर 5 मिनिटांनी बघा, पीठ आपलं छान असं मऊसूत भिजलं गेलेलं आहे. लगेच आपल्याला मळायची गडबड नाही करायची. थोडंसं 5 मिनिटं असं साईडला ठेवून दिलं की त्याचे छान असे गुलाबजामुन तयार होतात. इथे बघा, आता जे भिजवलेलं पीठ होतं ते आता मी चांगलं असं मळून घेणार आहे. एकजीव करून घेणार आहे, पूर्ण याचा छान असा गोळा करून घेणार आहे. तर इथे बघा, आता मी तुपाचा थोडासा हात घेतलेला होता, 1 चमचा तूप घेतलेलं होतं ह्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे याचा एक मिक्स असा गोळा तयार करून घेणार आहे. तर इथे असा गोळा आपला बनवून तयार होता. मी पूर्ण असं छान याचा हे बघा गोळा तयार करून घेतलेला आहे. अगदी साईडचं देखील जे पीठ होतं ते असं मिक्स एकत्र करून त्याचा छान असा गोळा करून दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, छोटे छोटे गोळे बनवायला घ्यायचे आहेत, गुलाबजामुन तयार करायचे आहेत. त्यासाठी ते मी हाताला तूप थोडंसं लावून घेतलेलं होतं. आणि तुम्हाला ज्या साईजचे गुलाबजामुन हवे आहेत त्या साईजचं तुम्ही असं गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बारीक किंवा मोठे देखील करू शकता. ह्या पॅकेटमध्ये तुम्ही एका वेळेस 40 गुलाबजाम बनवू शकता. जर तुम्ही बारीक केले त्याचे 45 किंवा 50 देखील होतात. तर अशा पद्धतीने बघा, मी हाताला तूप लावून न चिरणारे गोळे तयार करून घेणार आहे. गोळे करतानाच आपल्याला अगदी असे स्मूथ करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला कुठेच चीर न गेली नसावी. तर अशा पद्धतीने मी सगळे ह्या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे. तर इथे बघा, एकसारखे आपले छान असे गोळे तयार झालेले आहेत. अगदी हे तर कुठे गेला इथे बघू शकता, चीर नाही आहे. आता मी तळण्यासाठी तेलाचा वापर केलेला होता. तेल इथे आता गरम करून घेतलेलं होतं. तर तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, पिठाचा थोडासा गोळा टाकून मी चेक करून घेतलेलं होतं तेल गरम आहे की नाही. तर तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे. आता याच्यामध्ये मी गोळे सोडून देणार आहे गुलाबजामुनचे. तर काही वेळेस बघा, तेला सोडतात गुलाबजाम असे विरघळले जातात. त्यासाठी तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे. खूप छान असे तुमचे देखील गुलाबजाम तयार होतील. अगदी पाकात मुरतील देखील आणि चिर देखील नाही पडणार किंवा असे तेलात टाकताच विरघळणार देखील नाहीत बघा. तर लगेच पलटवायची आपल्याला गडबड नाही करायची. खालून छान असे तळले गेली गुलाबजाम की बघा, असे एकदम वरती तरून येतात. आपल्याला असे पूर्ण असे हलवत हलवत भाजून घ्यायचे आहेत. का तर गुलाबजाम असे गोल असतात, त्यामुळे ते सगळ्यासाठी व्यवस्थित भाजले जात नाहीत. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे झाऱ्याने बघा एकसारखे हलवत घेऊन भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम बघा आपल्याला मीडियमच ठेवायची. मीडियम किंवा एकदम बारीक ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता गुलाबजामुनला छान असा लालसर कलर आलेला आहे. तर आपल्याला ह्या कलरमध्येच काढून घ्यायचे आहेत. जास्त डार्कही नाही तळून घ्यायचे, नाही तर करपले जातील. तर इथे बघा, आता मी हे गुलाबजामुन काढून घेणार आहे. आणि लगेचच बघा, मी दुसरी बॅच देखील तुम्हाला तळून दाखवत आहे. अशा प्रकारेच आपण सगळे गुलाबजाम सोडून घेणार आहोत, जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे. तर बघा, गुलाबजाम तेला सोडतात मस्त असे टम्म फुगले देखील आहेत. तर बघा, छान असा कलर आलेला आहे गुलाबजामुनला. आपण असं सतत हलवत राहून तळून घेणार आहोत. तर इथे बघा, छान
तळून तयार आहेत. गुलाबजामची दुसरी बॅच देखील छान तळून तयार झालेली. अशा प्रकारे मी सगळे गुलाबजाम तळून घेणार आहे. ते मी सगळे इथे गुलाबजाम तळून घेतलेले तुम्ही बघू शकता. अगदी कुठेच चीर नाही पडलेली ह्याला किंवा विरघळला देखील नाही आहे. मस्त असा तयार झालेला आहे. फक्त तुम्ही ही ट्रिक वापरून बनवा, तुमचे गुलाबजाम देखील असेच तयार होतील. चला तर आता आपण पाकाची तयारी करूयात. तर पाक करण्यासाठी ते मी पातेल्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये हे अर्धा लिटर तांब्याच्या मोजमापाने मी पाणी घालून घेणार आहे. तर इथे मी 1.5 तांब्या पाणी घालून घेतलेला आहे. तर पाक बघा कोणाला कमी किंवा जास्तही लागतो, असं नाही की तो मेजरमेंटमध्येच बनवला पाहिजे. तर इथे मी आता 1.5 वाटी साखर घालून घेणार आहे ह्या वाटीच्या साह्याने. तर गोड देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1.5 वाटी हे प्रमाण बरोबर आहे 1.5 तांब्या पाण्यासाठी. तर तुम्ही हे वापरलं तरी चालेल. आता मी साखर पूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळवून घेणार आहे. पाक जरी बघा जास्त झाला तर तो गुलाबजाममधून खायला छानच लागतो. त्यामुळे कमी हो किंवा जास्त काही प्रॉब्लेम नाही. इथे आता मी 2 वेलच्या घालून घेणार आहे. वेलची अशी मी सोलून घेणार आहे, आणखीन ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. 2 वेलच्यांचा वापर केलेला आहे. पुन्हा मी साखर चांगली विरघळवून घेणार आहे. साखर अशी विरघळत आली की गॅसची फ्लेम आपल्याला फुल करून घ्यायची आहे. आणखीन पाकाला उकळी काढून घ्यायची. अगदी 5 ते 10 मिनिटात हा पाक तयार होतो. अगदी आपल्याला चिकटही नाही पाक करायचा, एकदम कडक असा हाताला चिटकेल एवढाच आपल्याला हा चिकट पाक करायचा आहे. ते इथे बघा आता आपल्या हाताला हा पाक छान असा चिटकत आहे. तर तयार आहे आपला पाक. इथे पाक देखील तयार झालेला होता. तर मी इथे पाक हा खाली उतरवून घेतलेला आहे गॅसवरतून आणि ह्याच्यामध्ये हे गुलाबजाम घालून घेणार आहे. तर जास्त गरम गरम पाकातही आपल्याला गुलाबजाम टाकायचे नाही आहेत, का तर फक्त बाहेरूनच गुलाबजाम असे भिजले जातात आणि आतून कच्चेच राहतात. पाक मुरत नाही बघा आतपर्यंत. त्यासाठी थोडासा असा पाक थोडासा आपल्याला कमी गरम घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गुलाबजाम घालून घ्यायचे. तर इथे बघू शकता मस्त असे गुलाबजाम पूर्ण असे मुरलेले आहेत, अगदी टम्म फुगलेले आहेत. कुठेही बघा चीर देखील नाही पडलेली, मस्त असे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला बघा ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासाठी तुम्ही हे गुलाबजाम नक्की ट्राय करून पहा. तर इथे तुम्हाला आता मी दाखवणार आहे गुलाबजाम की पाक किती आतपर्यंत मुरलेला आहे. तर बघा सुरीने असं चिरून मी गुलाबजाम बघा आतपर्यंत मस्त असा पाक मुरलेला आहे. तर इथे तयार आहेत मस्त असे गुलाबजामुन. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.